हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. सध्या आपण बोर्ड एक्झामची तयारी करत आहोत. याच्यामध्ये आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुक कीपिंगचा म्हणजेच अकाउंटन्सीचा पेपर पॅटर्न काय हे बघू. अकाउंटचा पेपर आपला 80 मार्काला टोटल पेपर येतो आणि वेळ आपल्याला 3 तास दिलेला आहे. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे 20 मार्काचा. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. 5-5 मार्काचे 4 क्वेश्चन सेट आपल्याला विचारले जातात. तर याचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत या क्वेश्चन सेटचे. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तुम्ही तिथे बघू शकता. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आपला ऑब्जेक्टिव्ह असतो. याच्यामध्ये 4 क्वेश्चन सेट आपल्याला विचारले जातात 5-5 मार्काचे. ठीक आहे. टोटल मार्क 20 आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणताही ऑप्शन नसतो. जे क्वेश्चन्स विचारले तेवढे आपल्याला अटेंड करावे लागतात. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेला नाही, त्याच्यामुळे हा पहिला प्रश्न 20 मार्काचा अत्यंत महत्त्वाचा आहे. कंपल्सरी क्वेश्चन आहे. तुम्हाला जर अकाउंटमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर या 20 पैकी 20 मार्क घेण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. याच्यामुळे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची स्टडी थोडी सिरियसली करावी लागेल किंवा याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचा चांगला अभ्यास करावा लागेल. तर फर्स्ट काय दिला, ए क्वेश्चन सेट आपल्याला विचारलाय बघा. सिलेक्ट करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द स्टेटमेंट. आता इथे MCQ क्वेश्चन विचारलेला आहे, करेक्ट ऑप्शन चूज करा. तर आपल्याला अशा टाईपचे चार क्वेश्चन सेट विचारले जातात. ठीक आहे. एक तर MCQ क्वेश्चन, त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन, आन्सर इन 1 सेंटेन्स, फिल इन द ब्लँक्स, बिल ऑफ एक्सचेंजचा प्रोफॉर्मा किंवा कॅल्क्युलेट द फॉलोइंग. तर अशा टाईपचे 4 क्वेश्चन सेट विचारले जातात. आता या पेपरमध्ये बघा, पहिला MCQ क्वेश्चन सेट विचारलेला, त्याच्यानंतर बी इथे काय विचारलाय, राईट अ वर्ड. एक वर्ड मध्ये आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे. राईट अ वर्ड, टर्म और फ्रेज. ठीक आहे. हे सुद्धा 5 मार्कासाठी विचारलेले 5 प्रश्न तुम्हाला दिले जातील. याच्यामध्ये प्रत्येकाला 1-1 मार्क. ठीक आहे. सी क्वेश्चन सेट काय विचारलाय, सी क्वेश्चन सेट आन्सर इन 1 सेंटेन्स विचारले. ठीक आहे. सी क्वेश्चन सेट मध्ये आन्सर इन 1 सेंटेन्स विचारले. हे सुद्धा जरी आपल्याला काही मुलांना आन्सर इन 1 सेंटेन्स थोडे अवघड वाटतात तरी तुम्हाला कंपल्सरी तो क्वेश्चन अटेंड करावा लागेल, कारण याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला नाही आहेत. आणि डी दिले कंप्लीट द सेंटेन्स, रिकाम्या जागा भरा. ठीक आहे. 5 मार्कासाठी विचारले. म्हणजे या क्वेश्चन पेपरमध्ये कंप्लीट द सेंटेन्स, आन्सर इन 1 सेंटेन्स, त्यानंतर राईट अ वर्ड आणि सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. तर हे 4 क्वेश्चन सेट विचारले. तुम्हाला वेगळे 4 क्वेश्चन सेट कोणत्या पेपरमध्ये कुठे कॅल्क्युलेट द फॉलोइंगवर भर दिला जातो किंवा वेगवेगळे विचारले जातात. ठीक आहे. तर हा झाला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 आपल्याला आहे ॲडमिशन ऑफ पार्टनरचा. ठीक आहे. ॲडमिशन ऑफ पार्टनरचा 10 मार्कासाठी इथे प्रश्न विचारलेला आहे बघा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय बनवायला सांगितलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला बनवायला सांगितलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ न्यू फॉर्म. ठीक आहे. तर या पद्धतीने ॲडमिशन ऑफ पार्टनरचा 10 मार्कासाठी प्रश्न येतो. त्यालाच ऑर कोणता विचारलेला आहे, त्याला ऑर विचारला आहे रिटायरमेंटचा. ठीक आहे. रिटायरमेंटचा. आणि ॲडमिशनला ऑर काय विचारलं आहे, रिटायरमेंट. मग याच्यामध्ये काय बनवायला सांगितलं आपल्याला, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. मग तुम्ही ॲडमिशनचा सोडवा किंवा रिटायरमेंटचा सोडवा, दोन्हीपैकी एक तुम्ही अटेंड करू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 10 मार्काचा आहे. याच्यामध्ये आपल्याला डिझोल्युशनचा प्रश्न विचारलेला. डिझोल्युशनमध्ये आपल्याला कोणकोणते अकाउंट बनवायला सांगितलं, डिझोल्युशनमध्ये सांगितलं रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट. एवढे 3 अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलं. याला ऑर बिल ऑफ एक्सचेंज. ठीक आहे. डिझोल्युशनला ऑर बिल ऑफ एक्सचेंज विचारला. आणि याच्यामध्ये काय विचारलं, गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सोनाली अँड प्रिपेअर रुपालीज अकाउंट. ठीक आहे. जर्नल एंट्रीज विचारल्यात आणि एक लेजर विचारलेला. ठीक आहे. किती मार्कासाठी आहे हा प्रश्न. ठीक आहे. डिझोल्युशनला ऑर काय विचारलंय, बिल ऑफ एक्सचेंज. ठीक आहे. हा सुद्धा 10 मार्कासाठी प्रश्न आहे. डिझोल्युशनचा प्रश्न सोडवा किंवा बिल ऑफ एक्सचेंजचा सोडवा, जो तुम्हाला इझी वाटेल तो तुम्ही अटेंड करू शकता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 किती मार्काचा आहे, 10 मार्काचा. क्वेश्चन नंबर 4 आहे 8 मार्कासाठी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 8 मार्कासाठी कशाचा विचारला, इश्यू ऑफ शेअर्सचा. ठीक आहे. याच्यामध्ये काय विचारलंय, 5 जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अजिता लिमिटेड. जर्नल एंट्रीज इथं विचारलेल्या. ठीक आहे. 8 मार्कासाठी इश्यू ऑफ शेअर्सचा प्रॉब्लेम येतो. याच्यामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज विचारलेल्या.
त्याच्यानंतर याला ऑर थेरॉटिकल आहे, ठीक आहे, याला ऑर थेरी क्वेश्चन आहे. काय कशाची थेरी आहे, आपल्याला कम्प्युटराइज अकाउंटिंग हा टॉपिक आहे बघा, लास्ट टॉपिक, ठीक आहे, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. मग त्याच्यामधला और आपल्याला विचारलेला 8 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला. मग तुम्ही थेरीचा सोडवा किंवा हा सोडवा. हा जर आता थेरीमध्ये कसे, थेरीमध्ये मार्क लवकर आपले कव्हर होत नाहीत, इथं पटकन मार्क तुमचे कव्हर होऊ शकतात, ठीक आहे. त्यामुळे अकाउंटमध्ये शक्यतो प्रॉब्लेम सोडवायचे थेरॉटिकल, कारण हे थेरी आपली 8 मार्कासाठी एक्सेप्ट केलं जातं. तुम्ही दीड पान तरी ॲटलिस्ट लिहिलं पाहिजे, ठीक आहे. आणि 1.5 पान आपल्याला लिहिणं शक्य नसतं, एवढी थेरी आपली पक्की नसते. त्यामुळे शक्यतो इश्यू ऑफ शेअर्सचा प्रॉब्लेम सोडवायचा, जेणेकरून तुमचे मार्क पटकन कव्हर होतात. आणि इश्यू ऑफ शेअर्समध्ये एंट्रीज तुम्हाला पाठ झाले की ते पटापट सोप्या जातात. फक्त लास्टची थोडीशी फॉरफिचरची वगैरे मुलांना अवघड जाते, बाकी तर सगळ्या इझी एंट्री असतात, ठीक आहे. तुम्ही इश्यू ऑफ शेअर्सचा प्रॉब्लेम सोडू शकता किंवा इथं कम्प्युटराइज अकाउंटिंगवर आपल्याला याला और क्वेश्चन नंबर 4 थेरॉटिकल क्वेश्चन विचारलेला, ठीक आहे. 8 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आपल्याला डेथ ऑफ पार्टनरचा विचारलेला, ठीक आहे. 8 मार्कासाठी डेथ ऑफ पार्टनरचा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये काय काय विचारलंय, मोहित कॅपिटल अकाउंट शोईंग अमाऊंट पेबल टू हिज एक्झिक्युटर, ठीक आहे. म्हणजे मोहित कॅपिटल अकाउंट आपल्याला बनवायला सांगितलेलं आहे आणि वर्किंग नोट्स विचारलेल्या आहे, ठीक आहे. वर्किंग नोट इथे विचारलेल्या आहेत. 8 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला. त्याच्यानंतर मग आता इथे नेसेसरी जेवढ्या वर्किंग नोट नेसेसरी आहेत तेवढ्या सगळ्या गुडविलच्या वर्किंग नोट तुम्हाला द्याव्या लागतील, दाखवाव्या लागतील, ठीक आहे. प्रत्येक वर्किंग नोटला इथे मार्क असणार आहे. त्याच्यानंतर त्यालाच और आपल्याला कोणता विचारलाय, त्याला और सांगितलेला आहे आपला जो ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हा टॉपिक आहे, याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. आता इथे काय सांगितलं, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ऑफ परम कंपनी लिमिटेड. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट या टॉपिकमध्ये आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट विचारतात किंवा रेशो ॲनालिसिसचा प्रॉब्लेम विचारला जातो, रेशो काढायला सांगितले जातात, ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय विचारले, इथं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट विचारले, ठीक आहे. मग कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट किती मार्काला विचारले, 8 मार्कासाठी कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची, ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 5, 8 मार्कासाठी येतो. आता क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 असतो आपला, आता इथे फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, ठीक आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे, याच्यावरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे आणि बॅलन्स शीट बनवायची, ठीक आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम येतो क्वेश्चन नंबर 6, 12 मार्कासाठी. आणि लास्ट क्वेश्चन नंबर 7 आहे फायनल अकाउंटचा, ठीक आहे. तो सुद्धा किती मार्काला येतो, 12 मार्काला येतो. याच्यामध्ये आपल्याला काय काय विचारलंय, आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला असतं आणि त्याच्यावरून आपल्याला काय बनवायचं, फायनल अकाउंट्स, ठीक आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट्स म्हणजे काय, फायनल अकाउंट्स म्हणजे ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, या तिन्हीचा संच म्हणजेच फायनल अकाउंट, ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे ट्रेडिंग अकाउंट बनवायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आणि बॅलन्स शीट बनवायची, ठीक आहे. 7 नंबरचा प्रश्न 12 मार्कासाठी येतो फायनल अकाउंटवर, ठीक आहे. तर हा झाला व्हिडिओ. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचा पेपर पॅटर्न बघितला. तर व्हिडिओ छोटासा आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला मार्क सिस्टीम आणि कोणते प्रश्न किती मार्कासाठी येतात ही सगळी माहिती मिळते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.